हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत की इंजिनिअरिंग कॅल्सीमध्ये रूट्स कसे फाइंड आउट करायचे। तर इथे तुम्ही बघू शकता की माझ्याकडे दोन प्रकारचे कॅल्सीज आहे। एक आहे 991 MS आणि दुसरे आहे 991 ES। तर ह्या दोघी कॅल्सीमध्ये रूट्स कसे फाइंड आउट करायचे हे आपण बघणार आहोत। तो फर्स्टली आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन घेऊया। माझं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे d² + 2d + 5 = 0। याचे मी जनरल मेथडने रूट्स फाइंड आउट केलेले आहेत। ते आलेले आहे -1 + 2i और -1 - 2i। तर आता हेच रूट आपण बघूया कॅल्सीत येत आहे की नाही। ओके, सो फर्स्टली आपण 991 MS मध्ये बघूया की रूट्स कसे फाइंड आउट करायचे। फर्स्टली तुम्हाला काय करायचे आहे, जे मोड बटन आहे ते 3 वेळेस प्रेस करायचे। 1 2 3। इथे इक्वेशनचा ऑप्शन दिसेल तुम्हाला डिस्प्लेवरती। सो इक्वेशनच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर अननोन्स दिसेल। सो आपल्याला रूट्स फाइंड आउट करायचे, मग अननोन्सचा आपल्याला काहीच गरज नाही। सो डिग्री मोडमध्ये जायचे। डिग्रीमध्ये गेल्यानंतर आपले अननोन्स 2 आहे म्हणून 2 वर प्रेस करायचं आहे। त्यानंतर एची व्हॅल्यू, ए म्हणजे काय असतो, d² कोएफिशियंट। d² कोएफिशियंट आपला आहे 1। त्यानंतर बी म्हणजे डीचा कोएफिशियंट, तो आहे आपला 2 आणि सी म्हणजे कॉन्स्टंट, तो आहे आपला 5 = दाबायचं आहे -1। इथे तुम्ही बघू शकता की -1 दोन व्हॅल्यू आलेल्या, बरोबर। आता इथे -1 आलेला आहे। तुम्ही बघू शकता रूट्समध्ये रूट्स काय आलेले होते माझे -1 + 2i, पण मग कॅल्सीत तर इमेजनरी टर्म दिसतच नाही। तर त्यासाठी काय करायचं आहे, कॅल्सीचं शिफ्ट बटन दाबून = दाबायचं आहे। तुम्ही बघू शकताय की इमेजनरी टर्म मला शो आउट झालेली आहे, ती आहे 2i। ओके, अशाच पद्धतीने तुम्ही सेकंड रूट पण फाइंड आउट करू शकताय। सेकंड रूट काय आहे आपला, m2 = -1 - 2i। -1 आलेला आहे, शिफ्ट बटन दाबायचं, = दाबायचं, -2i। रूट्स फाइंड आउट झाले। ओके, आता बघूया आपण की 991 ES मध्ये कशा पद्धतीने रूट्स फाइंड आउट करायचे। फर्स्टली मोड बटन प्रेस करायचं आहे। मोड बटन प्रेस केल्यानंतर डिस्प्लेवर बघू शकताय की 5 नंबरच्या ऑप्शनला इक्वेशन नाही। सो 5 नंबरचं बटन प्रेस करायचं आहे। 5 नंबरचं बटन प्रेस केल्यानंतर 3 नंबरला बघू शकता तुम्ही ax² + bx + c, जो आपला स्टँडर्ड फॉर्मॅट आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा, तो दिलेला आहे। मग त्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला ए, बी आणि सी ची व्हॅल्यू पुट करायला विचारते। सो ए ची व्हॅल्यू आहे माझी 1, बी ची व्हॅल्यू आहे 2 आणि सी ची व्हॅल्यू आहे 5। व्हॅल्यू पुट केल्यानंतर सिंपली तुम्हाला फक्त = दाबायचं आहे। बघू शकता फर्स्ट रूट माझा भेटलेला आहे -1 + 2i आणि सेकंड रूट भेटलेला आहे -1 - 2i आले। सो या पद्धतीने तुम्ही दोन्ही कॅल्सीमध्ये रूट्स फाइंड आउट करू शकता, विथ इमॅजिनरी टर्म अँड विदाउट इमॅजिनरी टर्म। ओके।